मित्रांनो, मला सर्व या पुरस्कार विजेत्यांना आणि आपल्याला एवढंच सांगायचं आहे की भाषा प्रश्नाशी असलेली आमची बांधिलकी ही आजही कायम आहे। भाईंच्याही उपस्थितीत मी सांगू इच्छितो की भाषेच्या या प्रश्नामुळे, कोकणी मराठीवरच्या या निष्ठेमुळे मी आमदार म्हणून विधानसभेत जाऊ शकलो आणि आमदार झाल्यामुळे मी कला अकादमीचा अध्यक्ष म्हणून या स्थानावरती बसू शकलो याची मला पूर्ण जाणीव आहे। आणि आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की आमचे मुख्यमंत्री हा प्रश्न यथास्थितपणे सोडवतील। आमच्या मनामध्ये याबद्दल तिळमात्रही शंका नाही। फक्त जनतेला अपेक्षित आहे की या निर्णयाची घोषणा कधी होते त्याची, त्यामुळे तो दिवस लवकरात येऊ अशी मी प्रार्थना करतो। या बदलत्या सरकारचं बदलतं धोरण आपण पाहत आहात। मला जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा माझ्या भाषणात मी म्हटलं होतं की आम्हाला केवळ पैसे आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्कार देऊ नका। ते माझं भाषण होतं पुरस्कार स्वीकारतानाच। मी त्यांना म्हटलं होतं खरा पुरस्कार द्यायचा असेल तर कला अकादमी, राजीव गांधी कला मंदिर, रवींद्र भवन अशा संस्थांवर कलेच्या क्षेत्रातील लोकांची नेमणूक करा, तो खरा पुरस्कार असेल। आणि मला वाटतं मनोहर भाईंनी त्या दिशेनं तरी नेमकी पावली उचललेली आहेत। इकडे माझी नेमणूक झाली। राजभाषा संचालनालयाच्या संचालकपदी डॉक्टर प्रकाश वजरीकर यांची नेमणूक झालेली आहे। याच्या पुढेही हे चित्र तुम्हाला सतत असंच मनोहर दिसत राहील याविषयी माझ्या मनात शंका नाही।